अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। आपण कोल्हापूर जिल्ह्यातील रुई गावात आपण सध्या आहोत। आपण एका शेतामध्ये आलोत। आपण जर बघितलं तर गेल्या 15 दिवसापासून हा पाऊस मे महिन्यात पडत आहे। मे महिन्यामधली ही सध्या परिस्थिती आहे। आपण जर बघितलं तर हे भेंडीचं पीक आता इथं आलेलं आहे, पण ते भेंडीच्या पिकावर पूर्ण पाऊस पडल्यामुळं इथलं भेंडीचं पीक पूर्ण नुकसान झालं आहे। तर आंतरपीक घेतलं जातं, यामध्ये शाळू असू दे, टॅमॅटो असू दे, वांगी असू दे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, इथलं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जिकडे नजर पडत तिकडे नुकसान झालं आहे। आता भेंडीचं हे पीक आल्या, भेंडी जरी लागली जरी असली तर त्याच्यावर पाऊस पडले असल्यामुळे आणि खाली पाणी साठल्यामुळं हे पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। याचे पंचनामे व्हावे, तिथली शेतकऱ्यांची मागणी व्हावी। गेल्या काही दिवसापासून अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आहे। जर कोल्हापूर जिल्ह्यातलं जर बघितलं तर कोल्हापूर हा जिल्हा सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जातो, पण पावसानं मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळं मे महिन्यातच पहिल्यांदाच पावसानं शेतकऱ्यांच्या चरीमध्ये पाणीच पाणी झालं आहे। जर एका बाजूला जर बघितलं तर ऊसाचं पीकसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। ऊसाच्या बुडामध्ये सध्या पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळं आपण त्या पद्धतीनं शेतकरी हवालदिल झाला आहे। ऊसाच्या बुडामध्ये जर हे जर पाणी जर असंच जर राहिलं तर ह्या ऊसाची वाढ मोठी होऊ शकत नाही। त्याचं नुकसान शेतकऱ्यांना करायला मिळतं, म्हणजे नुकसान मिळतं आहे। पण नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी सध्या शेतकरी मागणी सरकारकडे करत आहे। आपण जर बघितलं तर याचे पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी सरकारनं शेतकऱ्यांच्या बांधावर यावं। तहसीलदार असू देत, प्रांत असू देत, यांनी सगळं संपूर्ण आढावा घेऊन पंचनामा करून नुकसानची भरपाईची मागणी सध्या शेतकरी मागत आहे। कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इंगळी, इचलकरंजी।